नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात 18 मे रोजी अंकली नाक्यावर चक्काजाम आंदोलन करणार. सर्वपक्षीय मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांची घोषणा. मध्यमवर्गीयांना सुबत्तेची सूज आल्यानंच विचारधारेचा रास. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचं मत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी प्रतिनिधींना उभं करावं, अन्यथा ओबीसी समाज उमेदवार उभं करेल. ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आयोजित बैठकीत निर्धार. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध भागात सायंकाळी जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा. आणि तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत पेटीएम अ संघानं पटकावलं विजेतेपद. अंतिम सामन्यात सडन डेथवर खंडोबा तालीम मंडळावर केली मात. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून 18 मे रोजी अंकली नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय मेळाव्यात जाहीर केला. बाजार समितीमधील हॉलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अलमट्टीची उंची वाढवण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारची विरोधातील भूमिका ऑन रेकॉर्ड कुठंही नाही. अलमट्टीच्या विरोधात आता न्यायालयात लढा उभारण्याचं आवाहन त्यांनी केलं. अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, दुकानदार आणि पूरबाधित लोकांचा मेळावा आज कोल्हापुरातील बाजार समितीतील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टीची उंची वाढवण्याविरोधातील महाराष्ट्र सरकारची विरोधातील भूमिका ऑन रेकॉर्ड कुठंही नसल्याचं सांगितलं. अलमट्टी धरणाची उंची 3 मीटरनं वाढवल्यास कर्नाटक सरकारला 1,33,000 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आणखी भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अलमट्टीच्या उंचीविरोधातील आपला लढा कायमस्वरूपी सुरू ठेवूया, असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. अलमट्टीची उंची वाढवण्याबाबत केंद्र सरकारनं अधिसूचना काढू नये अशी मागणीही त्यांनी केली. अलमट्टी उंचीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जागं करून संघटित ताकदीचा परिणाम दाखवून देऊया. राज्य सरकार आपल्यासोबत असेल तर कर्नाटकच्या अलमट्टीवर जाण्याला सुद्धा कोल्हापूर आणि सांगलीतील जनता कमी पडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अलमट्टीच्या उंचीचा फटका सामान्य माणसाला बसणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याबरोबरच रस्त्यावर आक्रमकपणे उतरू. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 18 मे रोजी अंकली नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचं आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. काय घडणार आहे त्याच्यावर आपण आपली दिशा या ठिकाणी करूया, परंतु आपली भूमिका ठाम असली पाहिजे की या महापुराचा फटका सामान्य माणसाला होणार आहे. शक्तीपीठ रस्ता हा देखील त्याचाच एक भाग या ठिकाणी. शक्तीपीठच्या तळंगे आणि सगळ्या मार्गाने जाणार आहे, तिथेही 100 फुटाचा भराव त्या ठिकाणी होणार. त्याचाही फटका महापुरावर होण्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी होणार. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर एकसमपणे कोल्हापूर, सांगली ही ताकद येणाऱ्या 18 तारखेला आता परत निमंत्रण नाही, परत फोन नाही, 18 फायनल करूया ना. काय सण मी नाही नव्हते हे सगळ्यांना विचारून निर्णय घेतलेला बरा असतो. 18 तर 18 तारीख आपण फायनल करूया की त्या ठिकाणी सगळ्यांनी चक्काजाम करूया. खासदार धैर्यशील माने यांनी अलमट्टी धरणाबाबत 2 राज्यांची समिती कार्यरत आहे. या दोन्ही समितीनं योग्य समन्वय राखण्याची गरज व्यक्त केली. पूरस्थितीला कारणीभूत नदीपात्रातील अतिक्रमणं, जुन्या पद्धतीचे बंधारे आणि आपण टाकलेले भराव हे दूर केले पाहिजेत. कर्नाटकच्या ज्या चुका असतील त्यात सुधारणा करायला भाग पाडू. अलमट्टीबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करू. याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची विनंती करू, अशी खासदार माने यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी राज्य सरकारला जरब पोहोचेल अशी भूमिका घेऊया. महापुरामुळं मोठं आर्थिक नुकसान होतं. सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नेत्यांना जाणीव होईल असं आंदोलन करूया असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आता ही आर-पारची लढाई आहे. महाराष्ट्र सरकारला आता जागं केलं पाहिजे. कर्नाटकच्या सरकारचं नरडं धरल्याशिवाय ते ऐकणार नाहीत. त्यामुळं आता रस्त्यावर उतरून आक्रमक होऊया अशी भूमिका त्यांनी मांडली. माजी आमदार उल्हास पाटील यांनी अलमट्टीची उंची वाढवण्यास महाराष्ट्र सरकारने विरोध करण्याची गरज असल्याचं सांगितलं. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात जो सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे त्यासोबत सर्व व्यापारी उद्योजक असतील अशी ग्वाही दिली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, सामाजिक कार्यकर्ते अमर समर्थ यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी बाजार समितीचे संचालक भारत पाटील भुयेकर, सुयोग वाडकर, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, संचालक प्रकाश पाटील, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील पाडळीकर, सखाराम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामादरम्यान भारतीय हवाई दलानं मोठं विधान केलंय. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असून योग्य वेळी माहिती दिली जाईल असं हवाई दलानं म्हटलंय. याबाबत त्यांनी एक्सवरून पोस्ट केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. सलग 2 दिवस भारतानं पाकच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं. शनिवारी दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी करार झाला. मात्र अवघ्या 3 तासात पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आपले नापाक हल्ले सुरू ठेवले. या हल्ल्यांनाही भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर हवाई दलानं महत्त्वाची माहिती एक्स पोस्ट करून दिली आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असून योग्य वेळी माहिती दिली जाईल असं हवाई दलानं म्हटलंय. याबाबत त्यांनी एक्सवरून पोस्ट केली आहे. तसंच खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहा असं आवाहनही भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलंय. देशात सध्या मध्यमवर्गीय समाज हाच केंद्रबिंदू आहे. मात्र त्यांना सुबत्तेची सूज आल्यानं विचारधारा पूर्णतः संपली आहे. मध्यमवर्गीयांना झालेल्या अल्झायमर आजारातून बाहेर काढणं हेच पत्रकारितेसमोरील मोठं आव्हान असेल असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर यांनी केलंय. कोल्हापुरात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अनंत दीक्षित स्मृती समितीच्या वतीनं पहिला अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक कुमार केतकर तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना शाहू स्मारक भवनात खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना कुमार केतकर यांनी प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर परखड मत व्यक्त केलं. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या हल्ल्याचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी खातरजमा न करता बातम्यांना प्रसिद्धी दिली. त्यामुळं प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता स्वतःची सदसद विवेकबुद्धी वापरून पत्रकारांनी जागरूकपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर येणारी माहिती कोणतीही खातरजमा न करता मध्यमवर्गीयांकडून ग्राह्य धरली जाते, हे दुर्दैवी आहे. देशात सध्या मध्यमवर्गीय समाज हाच केंद्रबिंदू असून त्यांना सुबत्तेची सूज आल्यानं विचारधारा पूर्णतः संपली आहे. मध्यमवर्गीयांना झालेल्या अल्झायमर आजारातून बाहेर काढणं हेच पत्रकारितेसमोरील मोठं आव्हान असेल असं कुमार केतकर यांनी सांगितलं. समोर आहे ते बघायचं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची. त्यांना त्याच्यावर प्रश्न पण सुचत नाहीत किंवा असं कसं होऊ शकेल, इस्लामाबादवरती झेंडा फडकवलाय, लाहोर पडलंय, कसं काय होऊ शकेल असा साधा प्रश्नही ते विचारत नाहीत. तेच लोक सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि तो फॉरवर्ड करतात. कारण ह्यांच्या जीवनातला जीवन रस सगळा शोषून गेलेला आहे. कारण यांच्याकडे आत्ता आर्थिक स्थिती आहे, घर आहे,
मुलं अमेरिकेत असतील किंवा बंगलोर हैदराबाद कुठेतरी असतील, पण मुलं पण सुस्थितीत आहेत, सुना सुस्थितीत आहेत. कदाचित दोघांना नोकरी आहे, त्यांना काही मला अडचण आली, त्या दोघांना अडचण आली तर त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यांची अडचण काही चालू राहणार नाही, त्यांना मिळणार, सगळ्या अडचणी निवारण होणार अडचणींचा. गेल्या काही वर्षांपासून देशभरात सुरू असलेल्या धार्मिक वादावर त्यांनी भाष्य केलं. दहशतवाद म्हणजे इस्लामिक असा अपप्रचार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यातून हिंदू मुस्लिम असा धार्मिक वाद पसरवून लोकांची डोकी भडकवली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. पण मनातला त्यांचा मुस्लिम द्वेष हा पाहिला की आपल्याला तो पाहून किंवा तो ऐकून अंगावर काटा येतो, इतका त्यांचा मुस्लिम द्वेष असतो. ते सहज असं बोलून टाकतात, काही नाही, ते सगळ्यांना मारून टाकले पाहिजे. आणि मग काय पुढे काय पाकिस्तान नाही संपवून टाकलं पाहिजे. आत्ता परवा ज्या वेळेला पहिला बॉम्ब हल्ला झाला तेव्हा तुम्ही किती व्हॉट्सअप पाहिलं, मला आता ते व्यवसायानिमित्ताने पाहायला लागतात की काय काय चाललंय. सगळ्या लोकांनी काही लोकांनी असे मेसेज केलेत की अजून 15 दिवसांनी नकाशावरती पाकिस्तान दिसणारच नाही. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांनी आपल्या लिखाणातून समाजाला दिशा दिल्याचं सांगितलं. दीक्षित यांच्यासारखे पत्रकार समाजात निर्माण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनंत दीक्षित यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपली समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आपली कर्तृत्वाची छाप उमटवली होती असं सांगितलं. डीप फेकच्या जमान्यात माध्यमांनी विश्वासार्हता जपणं ही आता काळाची गरज असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. आजच्या जमान्यामध्ये पूर्वी एक म्हण होती की खरं आणि खोटं यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. कारण की आपण जे बघतो ते खरं आणि ऐकतो ते खरं असं पूर्वी म्हण होती. परंतु आता केतकर साहेब डीप फेकच्या जमान्यात काय खरं काय खोटं हे आता येणाऱ्या व्हिडिओजमधून सुद्धा कळत नाही की हा खरा व्हिडिओ आहे का खोटा व्हिडिओ आहे. आणि अशा या काळामध्ये पत्रकारिता जपणं, ज्याचा उल्लेख जोरमारे साहेबांनी केला, 4था स्तंभ आहे असं आम्ही म्हणतो, परंतु आहे का हा प्रश्न विचारण्याची गरज खऱ्या अर्थानं निर्माण झाली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांनी जे सत्य आहे ते मांडण्याचं काम आपल्या लिखाणातून केलं. आता जग बदललं आहे. जे योग्य आणि खरं आहे ते माध्यमांनी समाजासमोर आणण्याचं काम केलं पाहिजे असं सांगितलं. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून समाजाला पत्रकारांनी योग्य दिशा द्यावी. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा असं आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं. व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांनी व्यंगचित्र म्हणजे जे दिसतं त्याचं प्रतिबिंब. कॉमेडी केली की लोकांना आवडत नाही, पण एखादा विषय गंभीरपणे मांडला की लोक त्यावर हसतात, ही आजची स्थिती असल्याचं सांगितलं. माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणवीस, आदिनाथ चव्हाण, धनंजय बिजले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या हॉटेल राघोबाच्या पिछाडीस राहणाऱ्या बाजीराव खोत यांच्या बंद घराच्या कडिकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 4.5 तोळे वजनाचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी बाजीराव खोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान चोरट्यांनी याच परिसरातील अन्य 4 ठिकाणी देखील चोरीचा अयशस्वी प्रयत्न केलाय. बाजीराव हिंदूराव खोत हे करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या हॉटेल राघोबाच्या पिछाडीस असलेल्या कॉलनीत राहतात. 2 दिवसांपूर्वी उन्हाळी सुट्टीसाठी ते आपल्या मूळ गावी पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी इथं गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री त्यांच्या घराचा कडिकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील तिजोरीत ठेवलेला सोन्याचा राणीहार, कर्णफुले, रिंगा, नेकलेस असे 4.5 तोळे वजनाचे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. आज सकाळी हा प्रकार खोत यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आला. त्यांनी फोनवरून याची माहिती खोत यांना दिली. त्यानंतर खोत घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या चोरी प्रकरणी बाजीराव खोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून करवीर पोलीस अधिक तपास करतायत. दरम्यान चोरट्यांनी याच परिसरातील अन्य 4 ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते अयशस्वी झालेत.
यापूर्वी डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2024मध्ये देखील याच परिसरात चोरट्यांनी घरफोड्या केल्या होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी प्रतिनिधींना निवडणुकीत उभं करावं, अन्यथा ओबीसी समाज उमेदवार उभे करेल असा निर्धार ओबीसी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आयोजित केलेल्या या बैठकीला सर्व राजकीय पक्षांचे ओबीसी प्रतिनिधी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापुरातील देवांग कोष्टी समाजाच्या चौंडेश्वरी सभागृहात ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष मोहन हजारे होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी प्रतिनिधींना उभं करावं, अन्यथा ओबीसी समाज उमेदवार उभे करतील असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आपल्या पूर्वजांनी आपले सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करून आरक्षण मिळवलं. ते टिकवण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे. त्यासाठी आपण ओबीसी म्हणून संघटित होऊन ओबीसींमध्ये होणाऱ्या धनदांडग्या आणि सवर्णांच्या घुसखोरीबाबत आवाज उठवला पाहिजे. खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून काम करा, असं आवाहन या बैठकीत ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी केलं. ज्येष्ठ नेते शिवाजी माळकर यांनी प्रत्येक समाजानं आपापल्या समाजाची जनगणना करावी असं मत मांडलं. तर सुभाष गुरव यांनी ओबीसी समाजानं इतर ओबीसी बांधवांना सहकार्य करून समाजातील एकोपा जपण्याचं आवाहन केलं. या बैठकीला ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, संभाजी पोवार, अमृत सुतार, किशोर लिमकर, संतोष माळी, राहुल माळी, एकनाथ कुंभार, सुभाष माळी, चंद्रकांत कोवळे, प्रदीप यादव, अजय अकोलकर, संजय काटकर, पंडित परीट, तुकाराम लोहार, किसन कल्याणकर, पांडुरंग परीट यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे ओबीसी प्रतिनिधी उपस्थित होते. इचलकरंजीत आज सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह दमदार पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळं शहरातील नागरिक उकाड्यानं त्रस्त झाले होते. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण होऊन सर्वांनाच दिलासा मिळाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हा पाऊस झालाय. इचलकरंजीत आज सायंकाळी सुमारे तासभर जोरदार पावसानं हजेरी लावली. काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक जाणवला. पावसामुळं रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही वेळ वीज पुरवठाही खंडित झाला. अनेकांनी घराच्या बाल्कनीमधून तसंच अंगणात उभं राहून पावसाचा आनंद लुटला. तासाभरानंतर पावसाचा जोर ओसरला, मात्र वातावरणात गारवा कायम राहिला. यामुळं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला. जिल्हा विधी सेवातर्फे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2255 प्रकरणं निकाली काढण्यात आली. त्यातून 23,23,14,086 रुपयांची वसुली झाली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरात न्याय संकुलाच्या इमारतीत सकाळी 10 वाजता प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश पी.एफ. सय्यद, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे, एस.पी. गोंधळेकर, एस.एस. इंदलकर, मुख्य न्याय दंडाधिकारी एस.वाय. देशमुख हे उपस्थित होते. या लोक अदालतीमध्ये एकूण 2,225 प्रकरणं निकाली काढण्यात आलीत. यातून 23,23,14,086 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. न्यायालयात प्रलंबित 16,179 प्रकरणं, दावा पूर्ण 15,988 प्रकरणं अशी एकूण 32,000हून अधिक प्रकरणं या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. मोटर अपघात नुकसान भरपाईची एकूण 33 प्रकरणात तडजोड करून 26,88,02,140 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कौटुंबिक खटल्यात पती-पत्नींच्या वादाचे एकूण 13 खटले तडजोडीनं मिटवण्यात आलेत. स्पेशल ड्राईव्ह मिटवलेत.
याशिवाय ग्रामपंचायत महानगरपालिका यांच्यातील घरफाळा पाणीपट्टी संबंधीचे बँक वसुलीबाबत आणि इतर अशी एकूण 443 प्रकरणं निकाली काढण्यात आली. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील ग्रामपंचायतीनं गावच्या गायरान डोंगरावर फळझाडं, फुलझाडं आणि औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. हे सर्व काम लोकवर्गणी आणि जनसहभागातून सुरू आहे. ग्रामपंचायतीचा हा उपक्रम आदर्शवत आहे. रोपांच्या किमती जास्त असल्यानं सेवाभावी संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी रोपं देऊन सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं आहे. शासनाचा उपक्रम म्हणून गावोगावी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्यात येतं. वन विभागाकडून मिळतील त्या रोपांची लागण केली जाते, पण उन्हाळ्यात रोपांना पाणी देण्याचं योग्य नियोजन नसल्यानं बऱ्याच वेळा ही रोपं वाळून जातात. वृक्षारोपणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात बऱ्याच ठिकाणी भविष्यातील फायद्या तोट्याचा विचारच केला जात नाही. पण बहिरेश्वर ग्रामपंचायतीनं झाडांपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचं गणित मांडत वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी योग्य नियोजन केलं आहे. बहिरेश्वरमध्ये सुमारे 400 एकर डोंगराळ भाग आहे. या सर्व डोंगरावर गिरीपुष्प नावाची झाडं झुडपं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. या झाडांपासून ग्रामपंचायतीला फारसं आर्थिक उत्पन्न मिळत नाही. या ठिकाणी डोंगर उतारावर असणारी ही गिरीपुष्प वनस्पती काढून आणि JCBच्या सहाय्यानं खड्डे खणून यामध्ये आंबा, सुपारी, वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा यासारख्या सुमारे 400 प्रकारच्या रोपांची लागण करण्यात आली असून या रोपांच्या संवर्धनासाठी योग्य नियोजन केलं आहे. त्या ठिकाणच्या प्रत्येक झाडाची नोंद ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. संपूर्ण गायरान क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. महारूळ, कोगे धरण आणि कसबा बीडकडून गावात प्रवेश करणाऱ्या 3ही रस्त्यांच्या दुतर्फा फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसात टँकरच्या सहाय्यानं पाणी पुरवठा केला जातो. एक प्रकारे गावात प्रवेश करणाऱ्या लोकांचं या माध्यमातून स्वागत व्हावं हा यामागचा उद्देश आहे. या रोपांना उन्हाळ्यात पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीनं 20,000 लिटर क्षमतेचा पाण्याचा हौद बांधला आहे. यामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या विद्युत पंपाच्या सहाय्यानं पाणी टाकलं जातं. या टाकीतील पाणी ठिबक पद्धतीनं झाडांना दिलं जातं. वृक्षारोपण करतानाच उन्हाळ्याच्या दिवसात रोपांना पाणी देण्याचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. वन विभागाकडून मिळणाऱ्या झाडांच्या किमती खूप कमी असतात, पण फळझाडं, फुलझाडं आणि औषधी वनस्पतींच्या रोपांच्या किमती अधिक असतात. त्यामुळं या 400 एकर जागेत वृक्षारोपण करण्याचं झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवलाची गरज आहे. गावातील लोकांकडून जमा होणाऱ्या वर्गणीच्या आवाक्याबाहेरचा हा खर्च आहे. त्यामुळं पर्यावरणप्रेमी आणि वृक्ष संवर्धन सेवाभावी संस्थांनी झाडांची रोपं देऊन सहकार्य केल्यास हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असं सरपंच वंदना दिंडे यांनी सांगितलं. वरचे गायरान 400 एकर असून येथे वृक्ष लागवडीसाठी संधी असल्यामुळे आम्ही मागील वर्षी गायरानमध्ये 20,000 लिटर क्षमतेची टाकी बांधून 400 झाडांची लागवड केली आहे. यामध्ये आंबा, सुपारी, वड, पिंपळ, फुलझाडे, सावली देणाऱ्या झाडांची लागवड करून ठिबक सिंचन व्यवस्था करून जगवली आहे. याही वर्षी 2,000 झाडांची लागवड करण्याचा मानस आहे. यासाठी फळझाडे व फुलझाडे, औषधी वनस्पती, 18 महिने वयाच्या झाडांची आवश्यकता आहे. सदरची झाडे NGO वृक्षप्रेमी संस्था यांनी ग्रामपंचायतला दिल्यास ते 100% जगवण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. या हरित चळवळीतून बहिरेश्वर गाव हरित गाव करण्याचा मानस आहे. या जमिनीत गिरीपुष्प नावाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही झाडं काढून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी शासन स्तरावरून परवानग्या मिळवण्यात अडथळे निर्माण होत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अशा विधायक उपक्रमांना सहकार्य करण्याची गरज आहे. दुबईमध्ये प्रॉपर्टी घेण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी स्केअर एरिया कन्सल्टंट आणि अयोध्या डेव्हलपर्स यांच्या वतीनं कोल्हापुरात 2 दिवसीय दुबई प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं. याला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील आणि बेळगाव जिल्ह्यातील 120हून अधिक जणांनी याचा लाभ घेतला. कोल्हापुरातील सयाजी हॉटेलच्या सभागृहात 10 आणि 11 मे असे 2 दिवस स्केअर एरिया कन्सल्टंट
आणि कोल्हापूरमधील अयोध्या डेव्हलपर्स यांच्या वतीनं मुंबई प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं. दुबईमध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी एकाच छताखाली सर्व माहिती मिळावी आणि खात्रीशीर गुंतवणूक करता यावी यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील आणि बेळगावमधील 120हून अधिक जणं आले होते. या सर्वांना दुबईमध्ये गुंतवणूक कशी फायद्याची असते याची माहिती अयोध्या डेव्हलपर्सचे अवधेश पाटील यांनी दिली. अभिषेक अटवाल यांनी दुबईमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे हे जगातील सर्वात अधिक फायद्याचं असल्याचं सांगितलं. GST वगैरे भरतो एखाद्या प्रॉपर्टीवर, तिकडे तसे काही टॅक्सेस नाही, फक्त रजिस्ट्रेशन फीज आहे 4%ची, ती पण खूप कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉपर्टी टॅक्स नाही लागत वर्षाला. ठीक आहे, सर्व्हिस तुम्हाला ते मेंटेनन्स जे आपण म्हणतो ते वर्षातनं फक्त एकदा द्यायला लागते तुम्हाला. तर त्या हिशोबाने दुबई प्रॉपर्टीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तर तुमचं कॅपिटल ॲप्रिसिएशन जवळपास नाही म्हटलं तरी 12 ते 15% वार्षिक आहे. प्लस तुमचा तिकडे जो ROI आहे, जो इकडे आपल्याला 2 ते 3% मिळतो, तो जवळपास तिकडे नाही म्हटलं तरी 8 ते 10% आहे. आणि तुम्हाला प्लस अजून एक जी गोष्ट मिळते ती मिळते की तुम्हाला करन्सी ॲप्रिसिएशन. तर मागच्या 10 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिरहम टू INRचा जो रेट आहे त्या हिशोबाने वर्षाला वर्ष इयर ऑन इयर कॅल्क्युलेट केलं तर 6% तुमचा ग्रोथ झाला आहे करन्सीचा. तर तसं तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर एका वर्षामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 28 ते 29% तुमचा फायदा आहे दुबईमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. आणि तेवढीच किंमत, जास्त नाही, 2 करोड 2.5 करोडपासून तुम्हाला प्रॉपर्टी चालू होते आणि ती थेट 1500 कोटीपर्यंत. तर भरपूर असे मल्टिपल तुम्हाला 10 वर्षाचा गोल्डन विजाही मिळतो. तुम्ही दुबईला कंपनी उघडू शकता, बिझनेस करू शकता आणि असे भरपूर असे गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज आहेत तिकडे. अशीच आपले एक्सपो सगळ्या सिटीजमध्ये चालू असतात. पण कोल्हापुरात आपण परत येतो आहे कारण इकडे लोकांना ती गोष्ट कळलेली आहे आणि कोल्हापूरकर एवढे शहाणे आहेत की ते जबरदस्त पद्धतीने इन्व्हेस्ट करतात. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला. कुटुंबियांचा सन्मान करून त्यांना धीर देण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी शिवसेना परिवार राहणार असल्याचं अभिवचन यावेळी देण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे आणि निवृत्त सुभेदार मेजर बंडू कात्रे यांच्या हस्ते करवीर तालुक्यातील गिरगाव येथील जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्ण सन्मान करण्यात आला. आमच्या पाठीशी सर्व जनता उभी असून आम्हाला हा खूप मोठा आधार असल्याची भावना यावेळी कुटुंबियांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी बोलताना प्रशांत साळुंखे यांनी सीमेवर अहोरात्र देशासाठी अनेक जवान लढत आहेत, ते सीमेवर आहेत म्हणून संपूर्ण देश सुरक्षित असल्याचं सांगत जवानांच्या कुटुंबाला धीर देत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, गगनबावडा तालुका प्रमुख ओंकार पाटील उपस्थित होते. कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झालाय. आज यात्रेतील कात्यायनी देवी भेटीचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. 8 दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या आज 5व्या दिवशी श्री अंबाबाईची पालखी मोठ्या उत्साहात कात्यायनी देवीच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. सकाळी 7 वाजता मंदिरात पुजाऱ्यांनी देवीची श्री शैल्यरूपी अलंकारिक पूजा बांधली. श्रीपूजक शिवाजी गुरव, संजय गुरव, महेश गुरव, प्रवीण गुरव, मंथन गुरव आदींनी श्री महालक्ष्मी अंबाबाईला श्री शैल्यरूपी अलंकारानं सजवण्यात आलं होतं. देवीच्या आरतीनंतर पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. कळंबा ते कात्यायनी देवी मंदिरापर्यंतच्या प्रवासात ग्रामस्थ, महिला, तरुण आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्री कात्यायनी देवीच्या मंदिरात भेटीचा सोहळा संपन्न झाल्यानंतर पालखी कळंबा इथल्या मंदिरात परतली. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा आणि महाआरतीनं पालखी सोहळ्याची सांगता झाली. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रेत धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भाविकांना मंत्रमुग्ध केलं. उद्या सोमवारी यात्रेच्या 6व्या दिवशी होम हवन आणि हनुमान भेटीचा सोहळा होणार असून भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन देवीचे पुजारी संजय गुरव यांनी केलं आहे. उद्याचा जो दिवस आहे त्यावेळी पुरणपोळी नैवेद्य, होम हवन आणि दुपारी कुंकुमार्चन व रात्री हनुमान भेटीस
हा मुख्य कार्यक्रम उद्या रात्री होणार आहे, तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यायचा आहे. मंगळवारी महाप्रसादाचं वाटप करून यात्रेची सांगता होणार आहे. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं झालेल्या घरफोडीत चोरट्यानं 2.25 लाख रुपये किमतीचे दागिने आणि 20,000ची रोकड लंपास केली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची पेठवडगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या दत्त मंदिर रोडवर छबुताई ज्ञानदेव खाडे या नातीसह बंगल्यात राहतात. त्यांचा मुलगा आणि सून नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. छबुताई नातीला घेऊन 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आसुर्ले पोर्ले इथं मुलीकडे गेल्या होत्या. शनिवारी सायंकाळी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या गेटचं कुलूप तोडून घरातील तिजोरीमधील सोन्याची मोहनमाळ, अंगठी आणि रोख 30,000 रुपये लंपास केले. फिर्याद सुहानी पिंटू कुरणे हिनं पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज पहाटेच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या अवधूत सुतार या युवकाचा मृतदेह आढळून आला. सुतार याचा मृतदेह दुचाकीखाली होता. मात्र हा अपघात आहे की घातपात आहे याबाबत मात्र संशय व्यक्त केला जातोय. हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या अवधूत सुतार याचा टेम्पो गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीला भाड्यानं दिला होता. शनिवारी रात्री काम आटोपून ते कागल औद्योगिक वसाहतीतून कोरोचीकडं परत जात होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास CEPT प्लांटजवळ अवधूतचा मृतदेह स्प्लेंडर मोटारसायकल खाली आढळून आला. त्याच्या मोटरसायकलच्या हेडलाईटचा पूर्णतः चक्काचूर झाला होता. मात्र वाहनाच्या इतर भागाचं फारसं नुकसान झालेलं नव्हतं आणि भिंतीवर अपघाताच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या नाहीत. त्यामुळं हा अपघात आहे की घातपात याबाबत परिसरात संशय व्यक्त केला जातोय. घटनास्थळी येऊन गोकुळ शिरगाव पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अवधूत सुतार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि एक 1.25 महिन्याचं अपत्य असा परिवार आहे. 16 मे रोजी अवधूतच्या मुलाचा नामकरण सोहळा होता. मात्र त्याआधीच काळानं त्याच्यावर झडप घातली. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस करतायत. कोल्हापूर शहरात धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेनं शहरातील महत्त्वाच्या चौकात पाण्याचे स्प्रिंकलर बसवलेत. याचा धुळीसाठी किती फायदा झाला हे माहीत नाही, पण त्याच्या खाली सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांना उन्हाच्या चटक्यापासून काही क्षण गारव्याचा अनुभव मात्र मिळतोय. कधी कुठल्या गोष्टीचा कसा वापर होईल सांगता येत नाही. असंच एक उदाहरण म्हणजे महानगरपालिकेनं शहरातील प्रमुख चौकात बसवलेल्या पाण्याच्या स्प्रिंकलरचं. शहरातील लक्ष्मीपुरी, उमा टॉकीज, गंगावेश अशा ठिकाणी हे स्प्रिंकलर बसवले आहेत. खरं तर याचा मूळ हेतू होता तो धुळीवर नियंत्रण ठेवता यावं म्हणून. याचा धुळीसाठी किती फायदा झाला माहीत नाही, पण याचा अजून एक फायदा नागरिक अनुभवत आहेत. भर उन्हात सिग्नलवर थांबलेल्या आणि त्याच्या खालून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहतूकदार, पादचारी यांच्या अंगावर याचे तुषार उडत असतात. त्यामुळं काही क्षणासाठी का असेना पण कोल्हापूरकर गारव्याचा अनुभव घेत आहेत. प्रत्येक 10 मिनिटाला हे स्प्रिंकलर फवारा उडवतात. या दरम्यान सिग्नल लागला असेल आणि स्प्रिंकलर खाली लोक थांबले असतील तर त्यांना हा शीतल अनुभव येतोच येतो. याला भर उन्हात मिळालेला शॉवर बाथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडक्यात काय, कुठल्या गोष्टीचा कधी आणि कसा वापर होईल हे सांगता येत नाही. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं राजोपाध्यनगर इथं शिवकालीन युद्धकला आणि संरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात मोठ्या संख्येनं मुलं सहभागी झाली होती. कधी कुठल्या गोष्टीचा कसा वापर होईल सांगता येत नाही. असंच एक उदाहरण म्हणजे महानगरपालिकेनं शहरातील प्रमुख चौकात बसवलेल्या पाण्याच्या स्प्रिंकलरचं. शहरातील लक्ष्मीपुरी, उमा टॉकीज, गंगावेश अशा ठिकाणी हे स्प्रिंकलर बसवले आहेत. खरं तर याचा मूळ हेतू होता तो धुळीवर नियंत्रण ठेवता यावं म्हणून. याचा धुळीसाठी किती फायदा झाला माहीत नाही, पण याचा अजून एक फायदा नागरिक अनुभवत आहेत. भर उन्हात सिग्नलवर थांबलेल्या आणि त्याच्या खालून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहतूकदार, पादचारी यांच्या अंगावर याचे तुषार उडत असतात.
त्यामुळं काही क्षणासाठी का असेना पण कोल्हापूरकर गारव्याचा अनुभव घेत आहेत. प्रत्येक 10 मिनिटाला हे स्प्रिंकलर फवारा उडवतात. या दरम्यान सिग्नल लागला असेल आणि स्प्रिंकलर खाली लोक थांबले असतील तर त्यांना हा शीतल अनुभव येतोच येतो. याला भर उन्हात मिळालेला शॉवर बाथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडक्यात काय, कुठल्या गोष्टीचा कधी आणि कसा वापर होईल हे सांगता येत नाही. शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं शिवाजी स्टेडियमवर शिवशाहू फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत प्रिन्स अकॅडमीनं 15 वर्षाखालील गटाचं तर आर.के. अकॅडमीनं 13 वर्षाखालील गटाचं अजिंक्यपद पटकावलं. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेल्या 3 दिवसांपासून 13 आणि 15 वर्ष वयोगटातील रायझिंग स्टार शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. शनिवारी या स्पर्धेतील 15 वर्षांखालील अंतिम सामन्यात प्रिन्स अकॅडमी विरुद्ध गडिंग्लज युनायटेड यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. हा सामना प्रिन्स अकॅडमीनं 1-0 अशा गोल फरकानं जिंकून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. प्रिन्स अकॅडमीच्या संकेत जाधव यानं विजयी गोल केला. 13 वर्षाखालील गटात आर.के. अकॅडमी विरुद्ध रिची फर्नांडिस फुटबॉल अकॅडमी यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आर.के. अकॅडमीनं 1-0 गोलनं विजय प्राप्त केला. आर.के. अकॅडमीच्या प्रीत भोसले या खेळाडूनं गोलची नोंद केली. विजेत्या आणि उपविजेत्या संघांसह वैयक्तिक कामगिरी केलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. यावेळी विठ्ठल नांगरे, बंटी सावंत, माजी नगरसेवक सचिन पाटील, शिवाजी पाटील, आशिष पवार, संदीप सरनाईक, सुमित पाटील आदी उपस्थित होते. ख्रिस्ती युवक मंचच्या वतीनं शाहूपुरी जिमखान्यावर CPL 3 ऋतुराज ट्रॉफी ख्रिश्चन प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या स्पर्धेतील अंतिम सामना ICC 11 आणि न्यू लाईफ ए या संघात झाला. या सामन्यावेळी आमदार सतेज पाटील यांनी उपस्थिती लावून संयोजक आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ख्रिस्ती युवक मंचच्या वतीनं शाहूपुरी जिमखान्यावर CPL 3 ऋतुराज ट्रॉफी ख्रिश्चन प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. आज या स्पर्धेतील अंतिम सामना ICC 11 आणि न्यू लाईफ ए या 2 संघात झाला. आज दुपारी आमदार सतेज पाटील यांनी या अंतिम सामन्याला उपस्थित राहून खेळाडू आणि संयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, सामाजिक कार्यकर्ते संजय पटकारे, आशुतोष बेडेकर, वॉल्टर कट्टी, सॅम्युअल उरुणकर, जॉर्टी कामत, गौरव घुंडकीकर, अब्राहम वाघमारे, दिनकर जाधव यांच्यासह ख्रिस्ती युवक मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. उज्जैन इथं महाकालच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पेठवडगाव, इचलकरंजी, कोडोली, सातारा इथल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 2 महिलांसह टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा मृत्यू झालाय. यातील एक मृत महिला पेठवडगावची असून मयत चालक शिरोळ तालुक्यातील शिरडोन इथला आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या 48 वर्षीय रजनी संजय दुर्गुळे या कोडोली, इचलकरंजी आणि सातारा इथल्या त्यांच्या अन्य 10 ते 12 नातेवाईकांसोबत टेम्पो ट्रॅव्हलरमधून उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी काल रात्री 11:30 वाजता पेठवडगावमधून निघाल्या होत्या. पहाटे 2:30च्या दरम्यान हा टेम्पो ट्रॅव्हलर लोणंद सातारा मार्गावर जात असताना सालपे गावानजीक एका वळणावर आला असताना समोरून येणाऱ्या ट्रकची आणि टेम्पो ट्रॅव्हलरची जोरात धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हर बाजूच्या भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील शिरडोन इथला 24 वर्षीय टेम्पो ट्रॅव्हलर चालक सलमान इम्तियाज सय्यद आणि पेठवडगाव इथल्या 48 वर्षीय रजनी संजय दुर्गुळे यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेठवडगाव इथल्या संजय दुर्गुळे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यांना 2 मुलं आहेत. त्यांची परिस्थिती बेताची असल्यानं पत्नी रजनी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी टेलरिंगचा व्यवसाय करून मुलांना उच्च विद्याविभूषित केलं आहे. घरची परिस्थिती आता सुधारत असताना आणि मातृदिनादिवशीच आईचं छत्र हरपल्यानं 2 मुलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघाती मृत्यूनं पेठवडगावसह परिसरातून हळहळ व्यक्त होती आहे. जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित बास्केटबॉल प्रीमियर लीग 2025 स्पर्धेला
शनिवारी शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर सुरुवात झाली. या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. पहिल्या दिवशी राजगड, पन्हाळा, विशाळगड या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजयी सलामी दिली आहे. जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेचं आयोजन रोहन नायकवडे, परेश नाईकवडे, उदय पाटील, अति सातवेकर, हर्षद खान यांनी केलं आहे. खेळाचा विकास व्हावा आणि चांगले खेळाडू घडावेत यासाठी आम्ही खेळाडूंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली. या सामन्यामध्ये राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, रायगड, विशाळगड, सिंधुदुर्ग या 8 संघांनी सहभाग नोंदवला आहे. पहिल्या दिवशी रायगड संघ आणि प्रतापगड संघ यांच्यात उद्घाटनाचा सामना झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी सुरेख खेळ केला. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत राजगड संघानं प्रतापगड संघावर 46 विरुद्ध 43 अशा गुणांनी विजय मिळवला. लढवय्या खेळाडू म्हणून पुरुषोत्तम कांबळे याला गौरवण्यात आलं. दुसऱ्या सामन्यात पन्हाळा संघानं सिंहगड संघाचा 42 विरुद्ध 38 असा पराभव केला. या सामन्यात लढवय्या खेळाडू आयुष होणकर हा ठरला. तिसऱ्या सामन्यात रायगड संघानं शिवनेरी संघाचा 40 विरुद्ध 41 असा पराभव केला. राज शिरतोडे हा या सामन्यात लढवय्या खेळाडू ठरला. चौथ्या सामन्यात विशाळगड संघानं सिंधुदुर्ग संघाचा 42 विरुद्ध 38 असा पराभव केला. या सामन्यात लढवय्या खेळाडू म्हणून सुमिरन जोशी याला गौरवण्यात आलं. यावेळी शहाजी लॉ कॉलेज काउन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम, क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे नितीन दलवाई, उपाध्यक्ष मानसिंग पाटील, अमर समर्थ, संदीप कवाळे, संजय मोहिते, प्राचार्य डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर सुरेश फराकटे, उद्योजक उर्जित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत PTM अ संघानं विजेतेपद पटकावलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी सडन डेथवर 1-0 गोलने खंडोबा तालीम मंडळ अ संघावर मात केली. खंडोबा तालीम मंडळ उपविजेता ठरला. विजेत्यांना माजी आमदार ऋतुराज पाटील, स्वागत तोडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज PTM अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यात अंतिम सामना झाला. दोन्ही संघांचा खेळ आक्रमक असल्यानं फुटबॉलप्रेमीबरोबर दोन्ही संघांच्या समर्थकांनी शाहू स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत गर्दी केली होती. मागील अटल चषक स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरीत समर्थकांमध्ये झालेली हाणामारी आणि बाचाबाची विचारात घेऊन स्पर्धा संयोजकांनी प्रेक्षक गॅलरीत खास पोलीस तैनात केले होते. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून शॉर्ट पासिंगचा अवलंब केला. पेटीएमच्या प्रथमेश हेरेकर, निवृत्ती पावनोजी, ऋषिकेश मेथे पाटील, अनशिद अली, तर खंडोबाच्या पृथ्वीराज साळोखे, प्रथमेश गावडे, रोहित जाधव या खेळाडूंनी गोलची सोपी संधी गमावली. खंडोबाच्या गोलक्षेत्रात PTMकडून झालेल्या चढाया खंडोबाचा गोलरक्षक आकाश मिस्त्रीनं रोखल्या, तर PTMचा गोलरक्षक राजू मरियाला यानंही आपली गोल जाळी सुरक्षित ठेवली. पूर्वार्धात दोन्ही संघांची गोलची पाटी कोरीच राहिली. मध्यंतरांची शिटी वाजतात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं स्टेडियममधील प्रेक्षकांनी जिथं मिळेल तिथं आसरा घेणं सुरू केलं. सुमारे 10 मिनिटं पावसाच्या सरी कोसळल्या. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी जोरदार चढाया सुरू राहिल्या. PTMच्या प्रथमेश हेरेकरनं चेंडूवर ताबा मिळवत खंडोबाच्या गोलजाळीच्या दिशेनं वेगानं चढाई करत मारलेला चेंडू खंडोबाच्या गोलजाळीला घासून गेला. शेवटची 3 मिनिटं बाकी असताना PTMकडून झालेल्या खोलवर चढाया खंडोबाच्या रोहित जाधव, पृथ्वीराज साळोखे, अमीन खजीर, संकेत मेढे यांनी हाणून पाडल्या. संपूर्ण वेळेत सामना गोल 0 बरोबरीत राहिला. त्यानंतर पंचांनी सामना टाय ब्रेकरवर खेळवला असता सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. नंतर हा सामना सडन डेथवर खेळवला. यामध्ये PTMच्या ऋषिकेश मेथे पाटीलनं हा विजयी गोल नोंदवत तोडकर संजीवनी चषक पटकावला. खंडोबा तालीम मंडळ उपविजेता ठरला. माजी आमदार ऋतुराज पाटील, स्वागत तोडकर, संजीवनी तोडकर, ऋतुराज क्षीरसागर यांच्या उपस्थितीत विजेत्या PTM संघाला ₹1 लाख,
उपविजेत्या खंडोबा संघाला 50,000 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेतील सामनावीराचा मानकरी खंडोबाचा गोलरक्षक आकाश मेस्त्री, बेस्ट फॉरवर्डचा मानकरी खंडोबाचा अमीन खजीर, बेस्ट हाफचा मानकरी खंडोबाचा प्रभू पवार, बेस्ट डिफेन्सचा मानकरी PTMचा अरबाज पेंढारी, तर बेस्ट गोलकीपरचा मानकरी PTMचा राजू मिरियाला ठरला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात 18 मे रोजी अंकली नाक्यावर चक्काजाम आंदोलन करणार. सर्वपक्षीय मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांची घोषणा. मध्यमवर्गीयांना सुबत्तेची सूज आल्यानंच विचारधारेचा रास. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचं मत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी प्रतिनिधींना उभं करावं, अन्यथा ओबीसी समाज उमेदवार उभं करेल. ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आयोजित बैठकीत निर्धार. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध भागात सायंकाळी जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा. आणि तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत PTM अ संघानं पटकावलं विजेतेपद. अंतिम सामन्यात सडन डेथवर खंडोबा तालीम मंडळावर केली मात. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.